कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि माजी नगरसेवकांची आज सायंकाळी न्यू पॅलेस इथं बैठक पार पडली। या बैठकीला 17 माजी महापौरांसह 220 माजी नगरसेवक तसंच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार PN पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत असगावकर, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे निरीक्षक पुरुषोत्तम दळवी उपस्थित होते। या बैठकीला उपस्थित सर्व माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी या निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेत महाराजांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। शाहू महाराज छत्रपती यांनी पाठिंब्याबद्दल माजी नगरसेवकांचे आभार मानत शहराच्या विकासात नगरसेवकांचे योगदान मोलाचं असल्याचं सांगितलं। येणाऱ्या काळात सर्वांनी एकत्र येत शहराचा विकास करूया असं आवाहनही त्यांनी केलं। आमदार सतेज पाटील यांनी माजी नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे पुरोगामी कोल्हापूर शहर शाहू महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे असल्याचं आज स्पष्ट झाल्याचं सांगितलं। शाहू महाराजांची उमेदवारी ही आपली घरची उमेदवारी आहे असं समजून प्रत्येकानं आपापल्या प्रभागातून मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं। श्री शाहू महाराजांची पुण्याई आहे, आपल्या कोल्हापूरवर केलेले उपकार आहेत, त्याच्यातून नाव सगळी बऱ्याचदा नाव पोचवायचा आपल्याला वेळ लागतो। इथं मात्र नाव 100% पोचलेलं आहे। आता चिन्ह पोचवायची जबाबदारी तुम्हा सगळ्या मंडळींना येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी घ्यावी लागेल। आपण काही क्लस्टर्स 5-5 वर्गाचे केलेले आहेत, त्याचे समन्वयक नेमलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून काय होईल। जुने सगळ्या आमच्या मार्गदर्शक मंडळींना विनंती की आपणही थोडं ॲक्टिव्हली आता परवा RK पवार साहेबांनी मिसळ पे चर्चा घेतलेली आहे, म्हणजे झाली त्यांची, तसे आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम जरा थोडे डबल न होता एकाच वार्डात 2-2 न करता 1-2 काही करता आले तर तसं नियोजन आपण करूया। कोपरा समाज आपण नियोजन करूया। तुम्ही सगळे माजी महापौर महादेवराव अडगुळे यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांकडे मुद्दे नसल्यामुळं ते आपल्या अकलेचे तारे तोडतायत अशा शब्दात टीका केली। भाजपचा हुकुमशाही कारभार परतवून लावण्यासाठी शाहू महाराज छत्रपतींना विजयी करा असं आवाहनही माजी महापौर अडगुळे यांनी केलं। मध्ये सगळे अराजक माजलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा देश वाचवा असेल तर हा जो हुकुमशाही पद्धतीनं ज्या पद्धतीने भाजपने या देशामध्ये कारभार चाललेला आहे तो कुठेतरी आपण परतून लावला पाहिजे। आणि त्यासाठी ही कोल्हापूरची लढाई या कोल्हापूरमधनं सुरुवात होऊन दे, कारण आतापर्यंत जे कोल्हापूरमधनं सुरू झालंय ते देशभर पोहोचलेलं आहे। आणि म्हणून कोल्हापूरचा शाहू महाराजांचा विचार हा पुरोगामीचा विचार या देशामध्ये आपण संपूर्णपणे नेलेला आहे। आणि आज या कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील यांनी ज्यावेळी कोल्हापूरकरांसमोर अडचणी आल्या त्यावेळी शाहू महाराज आणि छत्रपती घराणं मदतीसाठी पुढे आलं असल्याचं सांगत महाराजांना मताधिक्यानं लोकसभेत पाठवण्याचं आवाहन केलं। यावेळी माजी नगरसेवक प्रार्थना समर्थ, माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनीही मनोगत व्यक्त केली।